मी 12वेला खूप कष्ट केले आणि खूप कष्ट करून मला 48% भेटलेले आहे। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल शिवशंभू। तर सर्वांना माझा नमस्कार। प्लीज लाईक अँड सबस्क्रायबर। तर लाडक्या बहिणीला 1,500 भेटलेत, लाडक्या भावाला पण 6,000 सरकारने मंजूर केलेत। तर बघूया लाडक्या भावाला काय म्हणणे 6,000 भेटले तर त्यांनी किती कष्ट केले 6,000 रुपयासाठी, किती डॉक्युमेंट गोळा केले तर पाहूयात चला। अच्छा ठीक है, समझ गया। लाडक्या भावाला 6,000 रुपये मंजूर झाले सरकारकडून, तर तुमची काय इच्छा आहे? खरं तर ही न्यूज ऐकून मी खूप भावूक झालो होतो। मला 6,000 या महिन्याला भेटणार ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट घडली माझ्या आयुष्यामध्ये। मी 12वीच्या काळात खूप कष्ट घेतले, 12वीच्या काळात खूप कष्ट घेऊन आता मी 12वी पार केली, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आता माझ्यासाठी सरकारने 6,000 देतंय, तर मी खूप आनंदी झालेलो आहे। आणि आता माझे घरचे पण खूप आनंदी होतील की मला दर महिन्याला 6,000 रुपये भेटतील। आणि तुम्हाला 12वीला मार्क तुम्ही किती मिळवलं? 12वेला खूप कष्ट केले आणि खूप कष्ट करून मला 48% भेटलेले आहे। कुछ भी भावाला सरकारकडून 6,000 भेटले तर तुम्ही त्या 6,000 काय करता? लाडक्या भावाला हसू द्या, हसू आवरण। मला 6,000 भेटणार आहेत सरकारकडून, तर त्यासाठी मी खूप आनंदी झालेलो आहे। आणि यांनी सांगितलं तसं की 6,000 भेटत आहेत, तर मी 6,000चं काय करू असं मला खूप प्रश्न पडले। पण मला असं वाटतं की त्या 6,000ची मी एक काय बोलतात एक सेव्हिंग फंड सुरू करेल आणि मी ते 6,000 प्रत्येक महिन्याला त्याच्यामध्ये टाकत राहील। आणि त्या मोठ्या FD झाल्यानंतर मी त्याच्या एका मोठ्या माझ्या फळामध्ये रूपांतर करेल आणि त्या फळाचा मी उत्तम लाभ घेईल असं मला वाटतंय। आणि खूप धन्यवाद त्या सरकारला ज्यांनी मला 6,000 दिले आणि या योजनेची सुरुवात केली। धन्यवाद। असंच वाटतं की जशी तुम्ही लाडक्या बहिणीची जशी सेवा करताय किंवा लाडक्या बहिणीला जशी तुमची लाडकी बहीण आहे तसंच तुमचा लाडका भाऊ देखील आहे, हे तुम्ही सांगितलं आणि हे तुम्ही आम्हाला जाणीव करून दिली, त्याबद्दल तुमचे खूप आभार, धन्यवाद, थँक्यू। सांगतो की भाऊचे जे चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।